नाशिक रोडच्या गजबजलेल्या बाजारपेठेत बुधवारी पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी करत 4 दुकानांवर डल्ला मारल्यानं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं। शटर वाकवून विविध दुकानांमधील सुमारे 1,11,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे नाशिक रोड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहे। शास्त्री पथ रोडवरील गोरे अँड सन्स आणि जेनेरिक मेडिसिन शाहू महाराज पथवरील नम्रता स्वीट्स, जुने बिटको रुग्णालय परिसरातील PK मेडिकल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सिल्वनिया केक शॉप या दुकानांना चोरट्यांनी लक्ष केलं। यामध्ये गोरे अँड सन्स मधून 60,000 रुपये, जेनेरिक मेडिसिन मधून 35,000 रुपये, PK मेडिकल मधून 10,000 रुपये आणि सिल्वानिया केक शॉप मधून 6,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। नम्रता स्वीट्सचे शटरही वाकवण्यात आले, मात्र त्या ठिकाणी रोख रक्कम न सापडल्यानं चोरटे पसार झाले। प्राथमिक तपासानुसार ही चोरी पहाटे 2 ते 4 वाजेच्या दरम्यान घडली। भर बाजारामध्ये अशा प्रकारे सलग चोरीच्या घटना घडत असल्यानं शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। यापूर्वी ओंकार पॅटीस तोडफोड प्रकरण आणि विराज एक्सक्लुझिव्ह खंडणी प्रकरणानंतर आता पुन्हा चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांची चिंता वाढवली आहे। कोयते, तलवारी आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।